सारखं युट्यूबच्या जीवावर करती, युट्यूबच्या जीवावरती करती. नाव झेनी आहे का? हॅलो, कशा आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर काल मी नर्सरीमध्ये गेले होते. जर तुम्ही शॉर्ट बघितले असेल तर तुम्हाला माहिती झालं असेल. नर्सरीमधून मी काही झाडं आणली होती, फुलांची झाडे. थांबा तुम्हाला दाखवते. तर इथं ही दिसत आहेत ना, ही रोपं मी आणली आहेत. हे ना, हे येलो कलरचं फुल आहे. याचं नाव झेनी आहे का? तिथं मी एवढं नावच, ते नर्सरी बंद करायला लागलेले आहे, त्यामुळे ना त्या मी एवढं लक्ष दिलं नाही की कोणत्या रोपांची काय नाव आहे. याचं बहुतेक झेनिया होतं आणि इतकं सुंदर आहे. म्हणजे मी ना आधी दुसरी घेतली होती. हे एक आहे, याला छोटी छोटी फुलं आहेत आणि हे यासोबत हे एक दुसरं सेम सेम आहेत हे दोन्ही पण. आणि ही मला 50-50 रुपयांना मिळाली. त्या बदकाच्या कुंड्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या, त्यामध्ये ठेवण्यासाठी ही रोपं घेतली. त्यानंतर हे जे आहे याला ऑरेंज कलरचं फुल आहे. हे फुल खराब झाले. कधी कधी असं होतं, तिथं नर्सरीमध्ये एवढी सुंदर सुंदर फुलं लागतात आणि घरी आणल्यानंतर ती फुलं जळून जातात आणि परत त्याला फुलं पण लागत नाही. बहुतेक ते औषध वगैरे घालत असतील, आपल्याला माहिती नाही काय औषधं घालायची. आणि हे पिंक कलर, आमच्याकडे ना वहिनी म्हणलं की याला डेलिया म्हणतात. आणि डेलियाची जी फुलं असतात ती त्याची फुलं चुरगळून टाकली तरी येतात. आणि हे आता काय होते काय माहिती, जर सुकायला लागलं ते मी टाकून बघेल, आलं तर बघू मी तुमच्यासोबत पण शेअर करेल. आणि हे खूप सुंदर आहे, हे येल्लो कलरचं एकदम असं भरलेलं फुल आहे आणि खूप सुंदर वाटते. हे 70 रुपयाला मिळालं आणि बाकी सगळे मला 50-50 रुपयांना दिले. मला म्हटलं ना की मला लॉन घ्यायचंय, तर ही इकडे जी सगळी रिकामी जागा आहे इथं मला लॉन करायचंय, कारण हे चांगलंच नाही वाटत आहे. आधी इकडचा जो पोर्शन होता इकडे खूप छान व्ह्यू यायचा, इकडे झाडं दिसायची, हे सगळं. पण यांनी इकडे भिंत बांधून घेतली आणि त्यामुळे हे काय आता व्यवस्थित वाटतच नाही. आणि तुळस पण मला असं वाटत होतं की ही तुळस छान वाटते इथे, पण जर मी इथे लॉन केलं, इकडे फरशी जर दुसरी टाकली, तर मग ही तुळस पण त्यावरती सूट होईल की नाही काय माहिती. आणि झालं, आम्ही कुठे काय करायला लागलं की हे लगेचच मध्ये येऊन ह्यांचं सुरू होतं म्हण्या. आणि ती बघा, अरे अरे अभि आता शाळेतून आल्या, आज त्याला भूक लागते की काही ना काहीतरी बनवून ठेवावं लागतं. त्यामुळे रवा मी इकडे भिजवून ठेवलाय. आता यामध्ये ना मी थोडंसं बेसन घालणार आहे. तसे तर या रवा उत्तप्पाची मी खूप वेळा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. फक्त रवा आणि बेसन, त्यानंतर कांदा टोमॅटो, आणि ते त्याला खूप आवडतं. टोमॅटो केचप सोबत खातो. ही जर रवा उत्तप्पा आहे ना, हा मला वाटतं सगळ्यात लहान मुलांना आवडतो. आणि त्यातनं मी थोडंसं हे घालते, बेसन. बेसन तर काय प्रोटीन असतं चांगलं आहे खाल्लेलं, त्यामुळे मग बेसन पण मी त्यामध्ये घालते आणि आवडतो. ते थोडंसं सॉफ्ट होतो आणि बेसन मुळे असं बाइंडिंग पण येतं त्याला. मस्त झालं. इधर बेबी, अभी चला. मला नको, तू खा ना, मी बाबांना बनवून देते. भाजलं इकडे इकडे धर, नीट धर. नाही भाजत, धर दोन साईडला धर. गुड बॉय. तुम्हाला तर माहिती आहे की माझे केस ना एकदम खराब आहेत. खराब म्हणजे माझे कुरळे केस आहेत, एकदम असे ड्राय ड्राय आहेत, बरोबर दिसत नाही, असे फुगतात. आणि मला ना असे ते कर्ली केअर रुटीन वालं नाही आवडत, कारण की ते एकदमच असं कर्ली कर्ली केस दिसतात. ते पण करून बघायचं कसं दिसतंय काय दिसतंय. काही जणचे कमेंट्स असतात की तू हेअर ट्रीटमेंट घे, पण ट्रीटमेंटचं ना मला असं वाटतं की ते केल्या केल्या तर सुंदर दिसतात, एकदम मस्त केस. आणि मी बऱ्याच जणांचं असं बघितलंय, ते केस वाढायला लागले की खालून आलेले केस तर आपले कुरळ कुरळेच राहणार, ते काही वेगळे दिसत नाहीत. आणि ते बाकीचे मग असे सरळ केस ते एकदम विचित्र दिसतं. म्हणजे मला तरी असं वाटतं की ते एकदम विचित्र वाटतं. त्यामुळे
मी तर ते हेअर ट्रीटमेंट करण्याच्या भानगडीत अजिबात पडत नाही, त्यामुळे विचार केला, म्हणजे मी कधीच नाही केलं हेअर स्पा पण केसांचा. तर आज म्हटलं आपण हेअर स्पा करून येऊया. एकदा हेअर स्पा करून माझे काही केस छान होणार नाहीच आहेत, हे मला पण माहिती आहे. आणि त्याचं पण असं नसतं की हेअर स्पा केला म्हणजे आपले केस चांगले राहतात. त्याचा इफेक्ट 15 दिवस 8 दिवस एवढाच राहणार हेअर स्पाचा. पण म्हटलं 2-3 महिने आपण कंटिन्यू हेअर स्पा घेऊन बघू आपल्या केसांमध्ये काही इम्प्रूव्हमेंट होतीये की काय. तर त्यासाठी आज मला हेअर स्पा करायला जायचंय. पण त्याआधी एक गोष्ट दाखवते. आणखी परवा पंचमी आहे, उद्या भावाचा उपवास, आणि त्या दिवशीच आपल्याकडे वारुळाला जातात. तर त्या दिवशी मी ही साडी घालणार आहे जी आपल्या कलेक्शनमध्ये आहे आणि खूप सुंदर दिसते ही घातल्यानंतर. असं व्हिडिओत वगैरे एवढी काही वाटत नाही खास, पण ही साडी घातल्यानंतर खूप सुंदर दिसते. तर उद्या दिसेलच तुम्हाला. आणि जी गोष्ट दाखवायची म्हणजे ड्रॅगन फ्रूट लागले 10-12 लागलेत, पण आज एक पिकलंय. 2-3 आहेत असे, पूर्ण असे पकलेले नाही आहेत, पण थोडेसे झालेत. तुम्हाला दाखवते. हे लावलंय मी ड्रॅगन फ्रूट, 10-11 ड्रॅगन फ्रूट लागले त्याला. आणि हे बघा, अजून मला वाटतं थोडासा कलर यायला पाहिजे. 1-2 ते उद्या तर हे सगळे व्यवस्थित पिकणारच आहेत. पण एक तोडतेच आता, मला असं झालं की राहवतच नाहीये. याला काही औषध नाही, काही नाही. याला फक्त आपण शेणखत टाकते मी इथं, आणि त्यावरतीच हे आलेलं आहे. लावतात कसं असं विचारतात मला, तुम्हाला पाहिजे असेल तर. काही नाही, फक्त हे कट करतात आणि ते लावतात, येऊन जातं हे झाड. आणि ही पाण्याची बॅग नाही आहे, तर स्लरी बॅग आहे. याच्यासाठी पण मला काही जणांनी कमेंट केली की ती पाण्याची बॅग कसली आहे, तर ती पाण्याची नाही, ती बॅग आहे. त्यामध्ये शेतीत औषध सोडण्यासाठी ते तयार केलेलं आहे. आणि तेच औषध मी माझ्या बाकीच्या फुलांच्या वगैरे झाडांना काल सोडलं होतं. आता हे कसं लागतंय चिरून बघते. अजून जास्त पिकलं ना तर ह्याचा एकदम डार्क कलर येतो. अजून थोडंसं पिकायचं राहिले आणि मुंग्या लागतायत मात्र त्याला. अबी काय आहे? अरे पण हे खाऊन बघ कसं लागतंय. नको बघा कसं लागतंय. हे असंच घसरड. अजून गोड नाही झालाय का? अजून एक दिवस पिकून द्यायला पाहिजे होतं. तुम्हाला तुम्हाला दिलं होतं मी. आता तुझं म्हणून मी हात सुद्धा लावत आलंय. टेस्टला छान आहे, फक्त आंबट लागतंय. मीठ नाही त्याला. मीठ कुठे टाकते मी, असंच खाते. गोड लागतं जास्त पिकल्यावरती, पण हे थोडस पपई अजून नाही नीट पिकली. काढून एक तर आणली ना तुम्हाला लोकांच्यात लय का आपल्यातली पपई ते तुमची लावली मी, माझं झाड आहे ते. हेअर वॉश करता? पहिल्यांदाच मी पार्लरमध्ये हेअर स्पा करते. हेअर वॉशच पहिल्यांदा करते. काय चाललंय अभि? काय बनवताय तुम्ही? पतंग आहे? वावडी वावडी, एवढी छोटी वावडी. मला वाटलं तुम्ही ना खूप मोठी वावडी बनवणार आहे. ही कशी केवढी बनवताय? कागद जरा चांगला आणायचा ना वावडीचा. हे कसला कागद आहे, व्हाईट? होय रे अभि? हा, तुम्हाला मिळालं नाही काय? आम्हाला नाही भेटला. त्याला अशी गोल नाही का लावावं लागत काडी? हा, वावडीला नसती का पतंगीला अशी गोल गोल असती ना इकडून? म्हणजे वावडी म्हणजे अशी असते का, असा आकार? हो का? हेअर स्पा मी करून आले. आता केस सुकले, पण मी ना असे सुकायची वाटच नाही बघितली. आणि मी ब्लो ड्राय वगैरे नाही करून घेतलं, कारण मला नाही आवडत जास्त ब्लो ड्राय करायला. असं वाटतं आधीच आपले केस डॅमेज, त्यात या सगळ्या गोष्टी करायच्या आणि आणखी डॅमेज करून घ्यायचे केस. त्यामुळे
अशीच मी घरी आले. तुम्हाला कसे वाटतायत? मला तरी असं वाटतंय की सॉफ्ट झालेत माझे केस आणि ड्रायनेस कमी वाटतोय, थोडीशी शाईन पण आली आहे केसांना. बघू, पहिल्यांदाच केलंय मी. काय ठरवलंय की 3-4 महिने कंटिन्यू स्पा करून बघायचं आणि मग केसांमध्ये आपली काही सुधारणा होतीये की नाही हे बघायचं. काय झाली तर ती तुमच्यासोबत शेअर करेलच. बरं, मागे नाही, 2-3 दिवसापूर्वीच मी मोबाईल घेतला आणि तुमच्यासोबत शेअर केलं की मी मोबाईल घेतलाय. खूप छान छान कमेंट आल्या, खूप जणींनी कॉंग्रॅच्युलेशन्सच्याच कमेंट टाकल्या. पण काही जणांचं असतं असं की तसं नाही की मी निगेटिव्ह कमेंट धरेल, त्यांना काहीतरी उत्तर देईल वगैरे. पण किती दिवस आपण इग्नोर तरी करणार असं वाटतं. याच्या मागे पण एक जण होती, सारखं यूट्यूबच्या जीवावरती करती. प्रत्येक व्हिडिओ मी टाकली की त्या खाली कमेंट असायची की यूट्यूबच्या जीवावरतीच हे घेतलं, यूट्यूबच्या जीवावरतीच ते केलं. आता हो, मी यूट्यूबच्या जीवावरतीच केलंय आणि ते मी तुमच्यासोबत शेअर पण केलं की मी यूट्यूबमधूनच पैसे कमवले, त्यातूनच मी या गोष्टी घेतल्या. मी सांगते पण. आणि मी ज्यावेळेस व्हिडिओ बघायचे, ज्यावेळेस माझ्याकडे काही नव्हतं ना, त्यावेळेस पण अशा मला समोर व्हिडिओ यायच्या. कारण कोणी त्यांची जी स्टोरी असते ती आपल्यासोबत शेअर करतं आणि मग त्यावेळेस त्यांची स्टोरी बघून मला कधी असं वाटलं नाही की बघा ह्यांनी केलं. तशी लोक थोडीच असतात. आता तुमच्यासारखी खूप चांगली लोक पण असतात, ती मला सगळेजण खूप छान छान कमेंट करतात, त्यांना माझी प्रगती बघून पण छान वाटतं. पण यातून एक मोटिवेशन भेटतात. असं नाही, मला माझी मम्मी पण म्हणत होती की या गोष्टी तू टाकू नको, सगळ्यांनाच काही चांगलं वाटत नाही, काही लोकांना आवडत पण नाहीत या गोष्टी बघायला किंवा काही. तर मी म्हटलं की मी कुठं कुणाचं काही चोरून आणलंय, मी माझ्या पैशाने घेतले. तर एक जणीची कमेंट त्यावरती होती, मी असं म्हटलं ना की मी स्वतःच्या कमाईतून घेतलं, तर तिने अशी कमेंट केली होती की आमच्या जीवावरती घेतलंय. मी रिप्लाय देत बसत नाही, काही नाही. मला अशा कमेंट करणारे लोक आहेत ना, मी डायरेक्ट त्यांना हाईड करून टाकते. 95 लोक चांगलं बोलणारे असतात मला आणि त्यात 5 लोक असतात की ती काही ना काहीतरी कारण काढून काहीतरी बोलणार आपल्याला. मग त्यांना कुठं उत्तरं देत बसायची, त्यापेक्षा डायरेक्ट त्यांना ब्लॉक करून टाकायचं. असं मी तरी करते, मी डायरेक्ट ब्लॉक करून टाकते. त्यांनी माझं चॅनल बघायला पण नको, मला कमेंट करायला पण नको. ते तर मी त्यांना ब्लॉक करून टाकलं. आणि आणखी एक होत्या, मी तुम्हाला नाही का सांगितलं, सारखं आधी मला मेसेज करायच्या यूट्यूबच्या जीवावरती केलं, त्यांना पण मी ब्लॉक करून टाकलं. थोडे दिवस मी इग्नोर केलं, पण मग खूपच त्यांचं व्हायला लागलं. एक जणांनी तशी कमेंट केली की 10 जण त्याला लाईक करायला पण येतात. यूट्यूबच्या जीवावरती जरी करायचं म्हटलं तरी कष्ट हे करावेच लागतात. कुणाला बिना कष्टाचा पैसा मिळतो, यामध्ये पण आपल्याला काही ना काहीतरी एफर्ट्स द्यावे लागतात. आणि सांगायचं असं, मी ह्या गोष्टी घेतल्या, त्या गोष्टी घेतल्या, हे सांगितल्यानंतर ज्यांना खरंच यूट्यूबमध्ये करिअर करायची इच्छा आहे त्यांना एक मोटिवेशनच भेटतं की हां, हिने केलं बघा, आपण पण करू शकू. अशी पद्धतीने घेणारे खूप जण असतात. त्यामुळे तरी मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करते की मी हे केलं, ते केलं. बाकी ज्याची जशी इच्छा, ज्याचे जसे विचार, तुमच्या सगळ्यांच्या ज्यांच्या छान छान कॉमेंट्स आल्या ना, मी दिले रिप्लाय सगळ्यांना, पण मनापासून धन्यवाद. आणि माझं असं नाहीये की मी काही नको त्या गोष्टी, जे चांगले ब्रँड आहेत तेच तुमच्यासोबत शेअर करते. मी कोणता फिल्टर वगैरे वापरत नाही. जे ऍक्च्युअली दिसतंय, माझे ओपन पोर्स दिसत आहेत तर दिसत आहेत, माझे पिंपल्स आलेत तर आलेत. मी फिल्टरला वापरत नाही आणि कुठल्या खोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत नाही. जे आहे ते आहे, त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे ज्यांना खरंच यूट्यूबमध्ये करिअर करायचंय ना, कारण खूप जण असतात की त्यांना करायचं असतं, त्यांनी नक्की करा. कारण यात खरंच चांगलं हे आहे. आणि आता त्याचं क्रायटेरिया पण चेंज झालाय, फेब्रुवारीपासून वाढणार आहे. मॉनिटायझेशनसाठी जे तुम्हाला 4000 तास लागायचे ते 8000 झालेत, जे 10 मिलियन लागायचे ते 20 मिलियन झालेत. काय रे बाबा, कशाला मोबाईल पाहिजे तुला? झाली का तुझी वावडी तयार? नाही झाली? मम्माला देणार उडवायला? मंगळसूत्र कोण नाही बनवते? हे गालावर काय करून घेतले. तर ठीक आहे, हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हां, आणखी एक गोष्ट, हे यावरती पण कमेंट होते, तुझ्या मिस्टरांनी नक्की काय केलंय? तर त्यांनी हेअर प्लांटेशन केलंय. जे मागचे केस आहेत ना ते हे करून करतात, ते जे काही असेल ते हेअर प्लांटेशन. त्याच्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा, त्यावरती आपण व्हिडिओ बनवू. आणि कोणाकोणाला वाटतं मी लाईव्ह यावं, त्यासाठी तुम्हाला वाटत असेल त्यासाठी कमेंट करा. किंवा Q&A व्हिडिओ घ्यायचा का ते पण मला कमेंट करून सांगा. तुमचं जे काही सजेशन असतील. इथून पुढे लॉंग व्हिडिओ मी भरपूर बनवणार आहे, कारण आता स्टोरेजचा प्रॉब्लेम नाही आहे, त्यासाठीच तर नवीन मोबाईल घेतलाय. काय काय व्हिडिओ बनवायचे, काय तुम्हाला टॉपिक बघायला आवडतील हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.